नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर हेमांशी आणि मी आम्ही आलोय तिवऱ्याचे फुलं नेण्यासाठी। तर ही पहा आरटते ना, फुल फुल अशी करते ना। तर आपण आता फुलं आणायला जायचं आहे चोक तिवऱ्याचे, म्हणजे चोक तिवरं नाही, रान तिवरं आहेत। आणि त्याची आपले तुमच्याकडे पण राहत असतील, गावाकडे फार जास्त करून असतातच ते गुलाबी कलरचे तिवऱ्याचे फुलं असतात। तर जाऊया आपण आणायला। थोडं इकडे आहेत, आम्ही वाडीमध्ये आहोत आणि वाडीमध्येच आहेत ते तिकडे साईडला। तर आपण जाऊया, तर जाणार आहोत लगेच। तर मित्रांनो, आपण गवतामधून जातोय। हे पहा, इकडं आंब्याचे झाड आहे, पण आपल्याला जायचं आहे। हे पहा, खाली गवत खूप आहे आणि मला चालता सुद्धा चांगलं येत नाही। माझा पाय जो आहे तो लंगडतोय, थोडी जखम झालेली आहे, पोळी झालेली आहे त्या पायाला। हे पहा, तिवऱ्याचे फुलं, तुमच्याकडे असे फुलं असतात की नाही? आणि काही ठिकाणी रंगीत असतात, सफेद आणि भगवे, लाल असे वेगवेगळे प्रकारचे असतात। पण हे पहा, हे रानातले आहेत, त्याच्यामुळं हे रान तिवरे आहेत। हे पहा, तर आपण आता हेमांशीला पाडायला लावू, खुडायला। उतर हेमांशी, खुडतेस फुलाखूड, फुलाखूड तिवऱ्याची फुलाखूड। त्या पाय झाडाला लागले आहे ना, झाडाला लागले आहे ना फुला। दाव ना, फुला कुठं आहेत? फुला दाव, कुठं जाय मग, खूड खूड, आपल्याला घरी जायला जाय, खूड खूड, हां खूड फुला, खूड। तर पाहू मित्रांनो, खुडते की नाही। हां, हे पाय, मीही आलो इकडं। हां, हे पाय, खुड आता, ये फुला खुड ना, आपले घरी नाही आलं फुला। हां, फुला खुड दे माझ्या हातात, खोडून हातात दे फुला खुडून। ती झाडाची, त्या झाडाची दे, झाडाची फुला। त्या पाय झाडाला लागल्या त्या दे खोडून, दे बर पटकन खूड। हां, तर पाहू मित्रांनो, खोडून देते की नाही। हां, अजून दे ना, अजून दे ना, पाणी आला, दे पटकन। हां, बास। तर हे पहा मित्रांनो, हेमांशीनी आपल्याला फुलं खुडून दिलेले आहेत, त्याच्या पाकळ्या कशा झालेल्या आहेत पहा। खुड अजून, खुड। तर मित्रांनो, माझा पाय बरा झाला नाही, सकाळपासून जास्तच मला चालवत पण नाही, त्याच्यामुळं आज घराजवळ छोटासा ब्लॉग शूट केला हेमांशी बरोबर। कुठं जावत सुद्धा नाही, कारण लय चालवतच नाही ना, त्याच्यामुळं आपण घराजवळच एक ब्लॉग शूट केला मित्रांनो। गाणं सांग ना बरं हेमांशी, भारी भारी, लाव लाव लाव, गाणं सांग एक बार, आरडूनच सांग, आरडूनच सांग। तर मित्रांनो, हेमांशीचं गाणं कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा। आणि छोटासा बाळ आहे तो, तर मस्तपैकी आम्ही थोडा एन्जॉय केला इकडे येऊन। तर छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आणि जो कोणी नवीन असेल मित्रांनो, त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा। आणि 2-3 मिनटाचा छोटासा ब्लॉग, कारण मला पण टाईम भेटला नाही, दुपारपर्यंत काम केलं आणि त्याच्यानंतर दुपारहून झोपून घेतलं आणि आता उठलो। आणि जर डेली ब्लॉग हा आपल्या चॅनलवर येतो, त्याच्यामुळे मला नुसतं ब्लॉग शूट करायचं टेन्शन असतं आहे, दर दिवशी नवीन ब्लॉग काही ना काही टाकायचंच असतं। तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच मित्रांनो, जय हिंद, वंदे मातरम।